दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, सर्वांनाच कराव्या. माझा आता बायोडेटा वाचला गेला की 2-3 आघाड्यांच्यावर लढलो. 2-3 आघाड्यांच्यावर लढून मी यशस्वी झालो. पहिली आघाडी अशी होती की माझी आई ही एक 7-8 घरची भांडी घासत होती, मोलकरीण म्हणून काम करत. आणि त्यावेळेला माझ्या वाटेला एक अत्यंत विचित्र अशी घटना माझ्या वाटेला आली. विचित्र घटना अशी की तुम्ही सर्वांनी, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी, हे जे शिक्षक बसले ते शिक्षक लहान असताना किंवा आता त्यांच्या मुलांच्या संदर्भात वगैरे, ज्या दिवशी तुम्ही किंवा यांची मुलं शाळेला जात नाही त्यावेळेला शिक्षक किंवा तुम्ही त्यांना मारलं असेल, काय शाळेला गेले जाटलं असेल. परंतु माझ्या बाबतीत मात्र मी ज्या दिवशी शाळेला जायचो त्या दिवशी हमखास मी माझ्या आईचा मार केलेला असायचा. काय सर म्हटले, तुम्हाला पाहुणे म्हणून शाळेत बोलवले नसेल, काय सांगता? हे खरं आहे. मी पहिलंच माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. ते वस्तुस्थितीचं कारण हे आहे की ज्या वेळेला मी 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 6वीला असतानाच माझे वडील गेले. अगदी लहान होतो माझे वडील गेले. ते काही करतही नव्हते, त्यांच्या पायाला चालता येत नव्हतं त्यांना. आमच्या आजीने आमच्या आईचं भलं केलेलं होतं की अशा एका भावाला आपली मुलगी घेऊन डबली केलेलं होतं. त्याला काहीच करता येत नव्हतं. माझ्या वडिलांना सगळं काही करायचं ते आमच्या आईच करायची. मोठी बहीण, नंतर मोठा भाऊ, नंतर मी सेंट डेपॉट, अशा मी घरी 3 खाणारे, स्वतः आई आणि वडील, तिलाच कामं करावे लागले. तिला 7-8 घरची भांडी घासून ठेवून दुपारी पुन्हा रानात जावं लागलं, मजुरीसाठी रानात जावं लागलं. त्यावेळेला ती असं विचार करत असेल की ती सगळे तर भांडी घासणारी घरं कुठल्या जमातीची असावी लक्षात केलं पाहिजे. ती सगळी ब्राह्मणांची असावी आणि आमच्याकडून त्याच्यावर पाणी, म्हणजे अशा एका वर्गाकडून त्याच्यावरचं पाणी ते शिवत नव्हतं. त्यावेळेला धुतलेलं भांडी जे काही त्याच्यावर शिवत यायचे पाण्याचे ते पुसून ठेवावं लागतं, पुसून ठेवावं लागतं. त्यावेळेला माझ्या आईने त्या भांडी पुसण्याच्या कामावर माझी अपॉइंटमेंट केली. ती लक्षात घ्या किती लवकर मला नोकरी मिळाली. कारण तिला हे काम उरकून पुन्हा रानात जावं लागत असेल. तर मी जर शाळेला गेलो तरी पुसणार कोण? म्हणजे पुसण्यासाठी पुन्हा 1 तासभर, 6 घरची जर भांडी घालते पुन्हा 1 तासभर रानात जायला उशीर व्हायचा. आणि म्हणून ती एवढ्यासाठी मारायची की इथं काम कर, पुसण्याचं काम कर, उचलून ठेव काहीतरी असं. आणि त्या भांड्यामध्ये जे काही शिळंपळ असायचं ते कागदावर घालून एका कोपऱ्यात बसून खा एवढं म्हणायची. खायलाही मिळायचं आणि मदतीलाही मिळायचं. यासाठी मला त्या वेळेला शाळेला का जातो हे मी मार खाल्लेला एक माणूस आहे. त्याच्यावर मी आतापर्यंत काय करून आलो, विजय मिळून आलो. हा प्रयत्न मी शिर्डीनं वचन दिलं होतं ना, प्रयत्न करेन म्हणून, हा पहिला प्रयत्न. त्या माऊलीला काय माहीत त्यावेळेला शाळेचं महत्व. आपल्याला एवढंच माहीत होतं त्या माऊलीला. मी माझ्या आईला दोष देणार नाही मी असं. त्या माऊलीला काय माहीत, त्या माऊलीला एवढंच माहीत होतं की त्या दिवसाचे भाकरी, त्या दिवसात पोट कसं भरेल एवढंच माहीत होतं. उद्या सकाळी काय होईल याचा अंदाज त्याला नव्हता. आणि आज फक्त मदत होईल. माझा मुलगा शिकेल, त्यानंतर जो प्राध्यापक होईल, मंगळवेढ्यात जाईल, अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचा अध्यक्ष होईल, हे काही स्वप्न तिनं बघणं शक्यच नव्हतं. आणि म्हणून मी माझ्या आईला दोष देणार नाही, कारण की आईची त्यावेळेची भावना हे मी लक्षात घेतो. तर मी आईचं नजर चुकून मी शाळेत जायचो. मित्रांनो, मी शाळेत पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. सगळ्या शिक्षकांचा मी आवडीचा विद्यार्थी असतो. मॉनिटर तरी होतोच होतो मी, मॉनिटर तरी होतोच होतो. अशा पद्धतीनं मी नंतर BA केला, BA नंतर MA केलं. MA का मला माझ्या एका मित्राने सगळं काही त्याच्यामध्ये घडवून दिलं, त्याच्यामध्ये असा तो त्याच्यातून. पण हे करत असताना मला इथे ज्या वेळेला नोकरी मिळाली त्यावेळेला माझा दुसरा प्रश्न असा निर्माण झाला. आईचा प्रश्न होताच, जाऊ नको, शिकायला जाऊ नको म्हणणारे असे ते, बरोबर. आता तुम्ही विचार करा की जी आई शाळेला जायलाच विरोध करत होती त्यावेळेला मी त्या आईला एखादी पाटी, एखादं पेन्सिल, एखादं वही किंवा एखादं नवीन कपडे मागितले तर काय माझे हाल झाले असते, माझे काय हाल झाले असते. मी त्यावेळेला सगळे अगदी इथे येईपर्यंत मी पहिली इंटरव्ह्यू दिली त्यावेळेला दुसऱ्यांच्या कपड्यावरच इंटरव्ह्यू दिली. ते लिहिले
याच्यामध्ये दुसऱ्यांचे कपडे कसे मी घालत होतो आणि त्याच्यामध्ये कशी पहिली इंटरव्ह्यू जी दिली, अजूनही ते कपडे मी अत्यंत सुरक्षितपणे जपून ठेवलेली आहे. पहिली इंटरव्ह्यू मी ज्यावेळेला इथे दिली 79 त्यावेळेला. असू दे, मी ते सगळं तुम्हाला सांगत नाही. हे काय सांगतोय, हे माझं म्हणून ऐकू नका, माझं म्हणून ऐकू नका. हे मी एवढ्यासाठी सांगणार आहे, येईन त्या गोष्टीवर असा तो. दुसरा माझ्या आयुष्यातला मोठा प्रश्न होता की तो म्हणजे नोकरी तरी लागली इथं, पण मराठीशिवाय दुसरं काय होतं इथं? मराठी शिकावं लागणार. मग मराठी शिकण्यासाठी काय करावं लागेल हा प्रश्न निर्माण झाला. कारण की इंग्रजीमध्ये शिकवणं तर काही शक्यच नव्हतं. हे संस्कृतमध्ये खूप छान म्हण आहे, तुम्हालाही ऍप्लिकेबल होतं. विषादप्यमृतम ग्राह्यम बालादपि सुभाषितम अमित्रादपि सद्वृत्तम स्त्रीरत्नम दुष्कुलादम. त्याचा अर्थ सांग. विषादप्यमृतम ग्राह्यम, विषाचं मोठं भांड आहे, त्याच्यामध्ये एक थेंबर अमृत आहे. तर ते अमृत विषासहित ते अमृत जर प्राशन केलं तर त्याच्याभोवती असलेल्या विषाचा परिणाम शरीरावर होत नाही. विषादप्यमृतम ग्राह्यम बालादपि सुभाषितम. बालक आहे, लहान वयाने, पण अत्यंत बुद्धिमान आहे. त्याच्याकडून आपल्याला ज्ञान घ्यायला कधीच आपण कसं नये. काय तुला काय कळतं का, फार मोठा आहेस की माझ्यापेक्षा अनेक पावसाळे पाहिले असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे समाज, हे आयुष्याच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्वात मोठी अडचण कोणती तरी असेल तर हे म्हणणं आहे. जा तुला काय कळतं असं जे म्हणतो ना आपण, हे सर्वात चुकीचं आहे. मी ह्याला खूप मोठा फाटा दिला. ज्ञानेश्वर कितीच्या वयात वारले? 19 वर्ष. मग असं म्हणू शकतो का काय त्या पोराला कळतं म्हणजे कशाला ज्ञानेश्वर वाचतो? मी या महाविद्यालयामध्ये मराठी शिकलो, सर्वांच्याकडून मराठी शिकलो. सरगर समोर बसते, सरगरकडून सुद्धा मी मराठी शिकलो. तर म्हणजे तुमचा हा गाणा मात्र चुकतो इथं असं. त्यावेळेला मला माझ्या सहकार्याने शिकवलं, माझ्या विद्यार्थ्यांनी शिकवलं, सगळं लिहिलं मी. माझ्या मराठीला हसू नका अशा प्रकारचे मोठं प्रकरणच मी त्याच्यामध्ये केलेलं आहे. काय वेळेला त्यावेळेला व्हायचं, अहो तुम्ही मराठी आणि कन्नडमध्ये खूप मोठा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. मला इतकी माझी अडचण व्हायची. मी ज्यावेळेला MA ला असताना विद्यापीठात बसला उभं राहायचो ना, बस जायला उभं राहायचो. आम्ही त्यावेळेला म्हटली बस आलं, बस आलं, सगळे हसायचे. मग तिथं मी काय म्हटले, बस आलं का नाही? नाही म्हटले, बस आली. बस आली. मग ट्रक आली? नाही, ट्रक आली नाही, ट्रक आला. अरे म्हटलं दोन्ही वाहनच आहेत, म्हणजे एक आली का आणि एक आला का? काही उत्तर नाही तुमच्याकडे, काही उत्तर नाही. हा, तो दरवाजाने ती खिडकी, दोन्ही चिरस आहे, दोन्हीतून हवा येते. पण तो का आणि ती का? काय माहिती, काय माहिती. एकच लाकूड आहे, एकच लाकूड आहे. त्याला खांब असा उपयोग केला की तो खांब, लाकूड एकच आहे बरं का. त्याला काढून असे आडवे टाकले ती तुळ आहे. अरे लाकूड एकच आहे ना, ती कशासाठी झाली ती तुळ आहे. आणि नको म्हणून रानात टाकलं तिकडं ते लाकूड. मला हे याच्यातून मला मराठीचा प्रश्न आला की कशाला काय ते केव्हा, ती केव्हा, तो केव्हा, काही कळायचं नाही. अशातून मी मराठी शिकलो. कारण की कन्नडचं व्याकरण आणि इंग्रजीचं व्याकरण हे तंतोतंत जुळतं. आम्ही सगळ्यांना ते लावतो. दॅट विंडो, दॅट डोर, दॅट लाईट, दॅट शर्ट, दॅट पॅन्ट, दॅट बरोबर आहे की ते 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 ती खिडकी, ते दार, ते टेबल, ते तुम्हा अशा पार्श्वभूमीवरून ती मराठीत आल्यानंतर कशाला ते आणि कशाला ती हे काय आम्हाला करायचं. एक किस्सा सांगून पुढे जाईल. DY BComचा वर्ग होता. त्याच्यामध्ये किल्लेदार नावाची एक मुलगी, किल्लेदाराची मुलगी होती आणि करमरकर नावाची. ते नाटकामध्ये आम्ही नाटकं करायचो त्यावेळेला. इथं कॉलेजमध्ये खूप नाटकं केली, नाटकं खेळली, अशी दिग्दर्शन केलं वगैरे वगैरे. 3 अंकी नाटकं केली, ते लिहिले त्याच्यामध्ये. 3 अंकी नाटकामध्ये मला शिवाजीची भूमिका, ड्रेस कसा घालता. मी त्या म्हणालो की त्यावेळेला माझं नाक नाही चांगलं म्हणतात शिवाजीचं. त्यावेळेला बघू म्हटले नाकाचं, अगोदर शिवाजीची भूमिका करा म्हटलं, असं आपण म्हणत होते त्यावेळेला. मग ते मी काय म्हणालो त्या दिवशी, आपण उद्या आम्ही उद्या सहलीला जाऊया असं म्हणा. आम्ही उद्या सहलीला जाऊया. मी सहलीला घेऊन जात असे, मास्तूर असेल, इकडं असेल, मुलांना घेऊन जात असे. काय 20-25 मुलं असायची. मग ती मुलगी काय म्हणाली, सर जाऊन या म्हणाली. म्हणा तुम्ही येत नाही का म्हटलं. आम्ही म्हणाला
पण आम्ही म्हणजे फक्त तुम्ही म्हटले, आम्ही त्याच्यात येत नाही म्हटले. विषादमृतम ग्राह्यम बालादपि सुभाषितम. बालादपि सुभाषितम. त्या मुलीकडून मी मराठी शिकून घेतलं त्यावेळेला. हे माझं गुण आहे. ही शिक्षा घेत असताना, शिक्षा म्हणजे हे नव्हे की वेळेला आपण शिकतो त्यावेळेला कुणाकडे काय आहे याचा अजिबात विचार करता नाही. बालादपि सुभाषितम अमित्रादपि सद्गुणम. अमित्र आहे, अमित्र म्हणजे आवडत नाही, शत्रू आहे, पण त्याचे गुण अत्यंत चांगले आहे, तर सद्गुणी आहे, तर त्याचे गुण आपण घ्यावे. काय बघू नंतर असं नाही म्हणत. स्त्री रत्नम दुष्कुलादपि. स्त्री आहे पण रत्न आहे. रत्न म्हणजे दिसायलाही सुंदर आहे आणि गुणानेही त्याहून सुंदर आहे, पण ती ज्या कुळात जन्मली त्या कुळाचा विचार न करता तिला अर्धांगिनी म्हणून स्वीकारावे. तर स्त्री रत्नम दुष्कुलादपि. हे जे आहे ना, हे वाक्य मी तेव्हापासून लक्षात ठेवलेले आहे. हे चारी गुण याच्यामुळे मी आज तुम्हाला असं वाटतं का हा कन्नड प्रांतातून आलेला एक ब्रस्ट आणि आपल्यासमोर बोलतोय नाही. हे सर्व श्रेय मी पु ल देशपांडेंना देतो. हे सर्व श्रेय पु ल देशपांडेंना देतो. मी पु ल देशपांडे आल्यानंतर मी पु ल देशपांडेंना वाचायला सुरुवात केली. ते कथा लिहिलेलं त्याच्यामध्ये. त्या पुस्तकाच्या पाठीमागं मी ज्यावेळेला मी ज्यावेळेला पु ल देशपांडेंना माझी एक एकांकिका अनुवाद केलेली एकांकिका मी पाठवली आणि म्हणाले मी तुमच्यामुळं मी मराठी शिकलो असं पत्र लिहिल्यानंतर त्यांनी मला पोस्टकार्ड लिहिलेलं, पत्र लिहिलेलं. हे पत्र मी त्याच्यावर छापलेलं आहे. पु ल देशपांडेने आगो पुजारी मंगळवेढा जे लिहिले ना, मला विद्यापीठाने 10 जरी PhDच्या पदव्या दिल्या तरी मी याच्यापेक्षा काय म्हणतो. माझं नाव पुलंनी लिहावा, विश्वविख्यात माणसाने लिहावा, अशा पद्धतीने मी मराठी शिकलो. हे दुसऱ्यावर केलेली मात आहे, लक्षात घ्या मित्रांनो. तुम्ही कशालाही कुरकुर करायचं नाही. विद्यार्थ्यांनी कशालाही कुरकुर करायचं नाही. मी सांगेन आता थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. वर्ग नाही, कुठेही बसा. वर्ग नाहीत. वर्ग कशाला लागतात तुम्हाला? शिकण्यासाठी वर्ग कशाला लागतात? एक झाडाखाली बसा आणि शिक्षकाला खुर्ची द्या, बस झालं तुम्हाला. वर्ग नाही म्हणून कधीही तुम्ही प्राचार्यांच्याकडे तक्रार करायची. वर्ग झाडले नाहीत, नाही तुम्हाला तेरसून घ्यायला काय हरकत आहे? हरकत. तुम्ही घरी लोटता ना, घरी लोटतात, त्यांना तरी लोटावं लागतं, तुम्हाला काय हरकत असं म्हणत नाही सर. काय झालंय तुम्हाला? त्या तक्रारी कुठल्याच तक्रारी त्या विद्या केंद्रामध्ये न प्राचार्यांच्याकडे न संस्थाचालकाकडे न करणे. आज तुम्ही ते शपथ घ्या. माझ्या समोर तुम्ही वाटत तर शपथ घ्या. कारण की माझ्या आईने मला मार देत होती त्यावेळेला मी जर समजा त्याला पाठी मागितली असेल काय केलं असतं हे मला 6व्या वर्षी माहीत झालं मला. आणि 6व्या वर्षापासून मी कुणाला काही मागितलं नाही. आज अखेरपर्यंत मी कुणाला काही मागितलं नाही. आज अखेरपर्यंत मी एकदा सुद्धा कुणालाही काही मागितलेलं नाही. आज अखेरपर्यंत सांगावं कोणी मला की पुजारी सरांनी तुम्ही हे तुमच्यासाठी मागितलं. सार्वजनिकसाठी खूप मागितलं, इतरांच्यासाठी खूप मागितलेले, पण माझ्यासाठी मी कधी मागितले. कोणतीही तुमच्याकडची असलेली जी काही कमतरता आहे ना, ती कमतरता न मानता ती कमतरता सुविधा आहे, ती कमतरता सुविधा आहे असं त्या कमतरता त्या सुविधात रूपांतर करून तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, त्याचं रूपांतरित करा. टिळकांना 3 मैल चालत जावं लागत असेल. एवढं गौतम म्हटले 3 मैल चालत जात असताना मला त्यावेळेला वाचता येतं आणि त्यावेळेला मला काय करता येतं, चिंतन करता येतं. ते 3 मैल चालत जाण्याची त्यांनी कशा पद्धतीनं सुविधा म्हणून रूपांतरित केली ते करणं तुमचं गरजेचं आहे. तुमच्या समोर एक व्यक्ती, पुजारी नावाचा व्यक्ती तुमच्या समोर आहे, समोर आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. मला पदवीदान करत असताना हे तुम्हाला पदवीदान की पदवी प्रदान काय